सूर्योदय होतो सूर्याच्या आगमनाने, सूर्यास्त होतो चंद्राच्या शीतलतेने. सूर्योदय होतो सूर्याच्या आगमनाने, सूर्यास्त होतो चंद्राच्या शीतलतेने. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते तिरंग्याला मान वंदनेने, तिरंग्याला मान वंदनेने. नमस्कार, मी स्मिरा संदीप ढाके, वर्ग 5वीची विद्यार्थिनी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हर फूल मुबारक हो आपको, हर बहार मुबारक हो आपको. हर फूल मुबारक हो आपको, हर बहार मुबारक हो आपको. कल शायद हम रहे या ना रहे, कल शायद हम रहे या ना रहे. हर स्वतंत्रता दिन मुबारक हो आपको, हर स्वतंत्रता दिन मुबारक हो आपको. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे, तरी आपण शांततेने ऐकावे ही नम्र विनंती. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वी 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. या काळात इंग्रजांनी येथील जनतेवर अन्याय अत्याचार केले. मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे, किती दिवस इंग्रजांचे अन्याय अत्याचार सहन करायचे, असे अनेक प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडले. भारताला स्वातंत्र्यता मिळवून देण्यासाठी गांधीजी, नेहरूजी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, डॉक्टर आंबेडकरजी यासारख्या अनेक नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तेलाविना किंमत नाही कापसाच्या वातीला, तेलाविना किंमत नाही कापसाच्या वातीला. धारेविना किंमत नाही तलवारीच्या जातीला, धारेविना किंमत नाही तलवारीच्या जातीला. तसेच स्वातंत्र्याविना किंमत नाही आपल्या मानवाच्या जातीला, तसेच स्वातंत्र्याविना किंमत नाही आपल्या मानवाच्या जातीला. मित्रांनो, आज आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. एकीकडे आम्ही सांगतो की भारत आता जगात 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. खरंच असं इतक्या लवकर होणार आहे का? खरंच आपल्या मागील 10 वर्षात इतका विकास झाला आहे का? तुमच्यापैकी काही जणांना असे वाटत असेल तर आपण कुठंतरी काहीतरी चुकत आहोत असे मला वाटते. कारण आपला भारताचा एवढा विकास झाला असेल तर अंदाजे 50 करोड लोकांना का बरं मोफत धान्य द्यावं लागतं? का बरं त्यांना 2 वेळाच्या जेवणावर अवलंबून राहावं लागतं? का बरं आपल्या भारतात इतकी बेरोजगारी आहे? का बरं आजही निवडणुका आला की यांना हिंदू मुसलमान आठवतात? का बरं आजही आम्हाला नीटची परीक्षा नीट घेता येत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा आपण शोधायचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आता अजून आपण खूप मागे आहोत. आता आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मैं मुस्लिम तू हिंदू है, मैं मुस्लिम तू हिंदू है, है दोनों इंसान. मैं मुस्लिम तू हिंदू है, मैं मुस्लिम तू हिंदू है, है दोनों इंसान. ला मैं तेरी गीता पढ़ लूं, तू पढ़ ले कुरान. इस स्वतंत्रता दिवस के अवसर पर है मेरा बस एक ही अरमान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान. आज आपणा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. सर्वात वरचा केशरी रंग त्यागाचा प्रतीक आहे, तर मध्यभागी असलेला पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे, तर सर्वात खाली असलेला हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. मध्यभागी पांढऱ्या रंगावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. आपल्या भारतीय ध्वजाचे मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. शेवटी एवढंच सांगते, ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर. जियो और मरो तो बस अपने वतन के नाम पर, बस अपने वतन के नाम पर. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.